स्टाफ टीचर्स आणि माझ्याबरोबर बसलेले इकडे सगळे ट्रस्टीज आणि सर, मी भाषण इंग्लिशमध्ये करायचं की मराठीमध्ये? एवढं इंग्लिश मी एकदम कधीच ऐकलेलं नाहीये बाय द वे, जेवढे तुमच्या टीचर्सनी बोलले. आणि मला खूप छान वाटलं कारण खूप वर्षानंतर इतकं रिस्पेक्टिव्ह नाही, डिसिप्लिनच्या वातावरणात आले. कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी ओळख आधीच करून दिली. बाय द वे मी हाच प्रश्न विचारणार होते की इथं बसलेल्यांना मी माहिती आहे का? आता माहिती असणारच आहे कारण मॅमनी एवढं माझं वर्णन केलेलं आहे जे सोशल मीडियावरती आहे. तुम्ही शांत बसलात तर मी बोलणार आहे. तरीही स्वतःची माहिती देते. माझं नाव सोनाली पाटील, कोल्हापूर जिल्ह्यामधून मी बिलॉंग करते. माझं एज्युकेशन आहे MA BEd प्लस MBA. मी ऑल इंडियाला 10 मीटर एअर पिस्टल खेळली आहे. टग ऑफ वॉरला मी गोल्ड मेडल घेतलेलं आहे. आणि PSA म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याचा तुम्हालाही माहिती असेल. पोलीस सब इन्स्पेक्टर प्री मेन्स क्वालिफाय झाले मी, हाईटमधून गेले कारण फिजिकल तिकडे टफ असतं. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरला मी प्री क्वालिफाय झाले, मेन्स माझ्याकडून झालं गेलं नाही आणि म्हणून मी गेममध्ये उतरले. तर असं काही. आणि त्याच्यानंतर जसे आपले रिस्पेक्टिव्ह स्टाफ इकडे आहेत, मॅम ज्या आहेत, प्रोफेसर आहेत, तसं मी ज्युनियर कॉलेजवरती आणि सिनियर कॉलेजवरती 3 वर्ष टीचिंग केलेलं आहे. सो मला माहिती आहे तुम्हाला कसं हँडल करायचं. बाय द वे सगळेच जण छान दिसत आहे कारण आजच्या प्रोग्रामचं नावच आहे आगास. आगास मध्ये माहिती आहे काय कोणाला आगास नाव का आहे? हा, फक्त की मॅमनी सरांनी एवढं छान नाव दिलंय आगास. हा तर आमची फ्रेशर्स पार्टी आहे, चला छान रेडी होऊन येऊयात, असं काही आहे का? माहिती असेल, जर माहिती नसेल तर सांगते. आगास म्हणजे स्टार्टिंग, सुरुवात. कुठल्याही गोष्टीची सुरुवात, तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात खूप छान होणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी मला वाटतं ही फ्रेशर्स पार्टी आहे. फ्रेशर्स पार्टी म्हणजे तुम्ही फ्रेश होण्यासाठी आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये, जसं की आतापर्यंत आपण स्कूलिंग लाईफ संपत आलेलं आहे आणि आता कॉलेज लाईफमध्ये आपण नुकतंच एंटर केलेलं आहे, तर त्याची एक सुरुवात तुमच्या एका करिअरच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही पाऊल ठेवत आहात, त्यासाठीची सुरुवात. म्हणून आगाज या फ्रेशर्स पार्टीचं नाव आहे. तुमच्या वेळेला जेव्हा मी कॉलेजमध्ये जायचे त्यावेळेला असं बऱ्याचशाच गोष्टी असायच्या की कुठल्या मॅम, कुठले सर किती छान दिसत आहेत, किती छान बोलत आहेत, ते आमचे लाडके आणि आवडते, असं असायचं. आत्ता फॅलिसिटेशन झालं ज्या मुलांचं जे 100% अटेंड होते कॉलेजमध्ये किंवा चांगले मार्क्स पडलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये मी कधीच नव्हते, तर मी बसलेल्यांमध्ये होते असं मी म्हणेन. कारण मला 65-70च्या वरती कधी मार्क्स पडले नाही. तुम्हाला हे यासाठी आवर्जून सांगायचं आहे की स्वतःला कधीच असं कमी समजू नका की मी आज इकडे नाहीये तर मी आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. कारण जी लोक अभ्यासात खूप कमी प्रमाणात किंवा परत करू शकतात, ते बऱ्याचशाच गोष्टी खरं करू शकतात आयुष्यामध्ये, जे त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. जे स्वतः ते फील करतात की मला यामध्ये मला हे करायचं आहे. कुठली फील्ड मला वाटतं की कमी नाही आहे. आणि त्यामुळेच कदाचित मी प्रोफेसरगिरी सोडून परत मग माझं हे जे हॉबी होतं तिकडे माझं आता प्रोफेशन झालेलं आहे. जसं की मी इंडस्ट्रीमध्ये आहे, म्हणजे मी इंडस्ट्रीमध्ये वाट चुकलेलीच मुलगी आहे असं म्हणेन मी. कारण एज्युकेशन फील्डमध्ये कंटिन्यू अभ्यास करणारी मुलगी, मॅडम आणि सरांना आवडणारी मुलगी, खूप अभ्यासू मुलगी, अगदी सरळ रेषेत चालणारी, रोज कॉलेजला येणारी, अशी मी, जिला कधी खूप 90% वगैरे कधी मार्क्स नाही पडले, पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी खूप ॲक्टिव्ह असायचे. तुम्हाला सांगण्यापाठीमागचं कारण हेच आहे, जर मी इथंपर्यंत येऊ शकते तर तुम्हीही इथंपर्यंत येऊ शकता. ज्या कॉलेजला मी एक विद्यार्थिनी होते त्याच कॉलेजला मी लेक्चरर म्हणून, प्रोफेसर म्हणून लागले आणि त्याच कॉलेजवरती ॲज अ गेस्ट म्हणून बऱ्याचदा गेले.
तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर त्याच गोष्टी रिपिटेटिव्ह मोडवरती करायच्या असतील तर बऱ्याचशाच गोष्टींची सुरुवात जी म्हणजे ही फ्रेशर्स पार्टी जी आहे त्याचा मिनिंगच ते आहे, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट जे आहे, सार जे आहे ते हेच आहे की तुम्ही आता सुरुवात कशी करताय. असं नाहीये की आपल्याला असं वाटतं की 10th खूप सारा अभ्यास केला म्हणजे आता निवांत, चला 11th काय एवढं काय असतं, आता चला निवांत आम्हाला आजारपंची झाली. तर मला असं वाटतं आजारपंची तुम्ही लाईफ टाईम असता. तुम्हाला कुठल्या वेनी जायचं आहे तो वे फक्त एकदा तुम्ही फिक्स करा आणि त्याच्यावरती जा. रोज जे स्वप्न बघितलंय त्याच्याकडे एक पाऊल तरी चला. म्हणजे जर मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं आहे तर एरोनॉटिकल इंजिनियरचे आज तुम्ही फक्त फोटोज तरी बघितलेत का तुम्ही? जर तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, गुगल तुमच्या हातामध्ये आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आहे का? म्हणजेच स्टेप बाय स्टेप तुम्ही रोज तुमच्या स्वप्नांकडे कसे जात आहात. मला असं वाटतं मुलींना खूप आता जास्त अट्रॅक्ट करते इंडस्ट्री, म्हणजे आमच्या इंडस्ट्रीचं खूप अट्रॅक्शन आहे. जसं की फॅशन इंडस्ट्री असेल, मेकअप इंडस्ट्री असेल, कुठलंही क्षेत्र कधीच कमी नाही आणि कमी नव्हतं. फक्त तुम्ही ती वाटचाल कशी चालताय त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही स्वतःला कुठे बघताय. तर मला असं वाटतं की बऱ्याचशाच मला 5 मिनिटं दिलेले आहेत तर मला असं वाटतं 5 मिनिटामध्ये मला खूप काही बोलायचं होतं. पण मला असं वाटतं गावाकडची एक मुलगी तुमच्या समोर जर इंडस्ट्रीमध्ये एवढं नाव आणि एज्युकेशन फील्डमध्ये स्वतः इतक्या पुढे जाऊ शकते तर तुम्ही सगळेजण शहरीकरणातली मुलं आहात. मला नाही असं वाटत की कुठल्या मुलींना घरचा स्वयंपाक करायचा आहे, झाडू पोछा करायचा आहे, घरात पाहुणे जर आले तर त्यांना व्यवस्थित अटेंड करायचं आहे. प्रत्येकाला एक रूम असते. जर नसेलच अगदी तर आई सगळं करत असते. बऱ्याचदा गावाकडे असं असतं की आई शेतामध्ये असते आणि मग घरात मुलींना सगळी कामं आवरावी लागतात आणि मग तरी सुद्धा मग त्यांचा अभ्यास असतो, कॉलेज असतं. आमच्या गावामध्ये एकच बस आहे, लाल बस म्हणतात त्याला, लाल परी. तर एकच ती बस आहे. त्या बसने अजूनही मुली जातात. मला असं वाटतं माझं YouTube चॅनल आहे त्याच्यावरती मी त्यांचा मुद्दाम मी त्या बसने गेले त्यांना कॅप्चर करण्यासाठी, कारण सकाळचे ते कॉलेजला जातात. कारण एकच बस चुकली तर कॉलेजच चुकलं त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. तर तुम्ही या गोष्टीचा उपभोग घ्यावा आणि आजचा आगाज पार्टी आहे त्याची सुरुवात छान करावी. मला ट्रस्टीचं आणि प्रोफेसरचं सगळ्या मंचावरच्या मला खूप छान वाटलं, कारण मला जे गिफ्ट मिळालेलं आहे ते मला वाटतं ते असं गिफ्ट आहे की काटेरी फुल, म्हणजे काटे जे आहेत ना ते तुम्ही इकडे अवतीभोवतीच नाही, सगळे काटे आहेत तुमच्या. हे असे काटे आहेत ना ते तुम्हाला लागलेच पाहिजे, टोचलेच पाहिजे, तरच तुम्ही छान असं ना गुलाबासारखं तुम्ही फुलू शकता, देखणे होऊ शकता. तर त्यासाठी काटे इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं गिफ्ट होतं जे बैलगाडी होतं, बैलगाडी. तर ती बैलगाडी रिप्रेझेंट करते शेतकऱ्यांना की आपले रूट्स कुठे आहेत, तर आपले मुळं कुठे आहेत. आज तुम्ही विचार करा, तुम्ही छान छान कपडे घातलेले आहेत, मस्त वेअर केलेले, हातात वॉच आहे, कुणीतरी छान झुमके नवीन आजच्या प्रोग्रामसाठी परचेस केलेले आहेत. तर ते पैसे कुठून आले? ऑफकोर्स आपल्या पप्पांच्या खिशातून आले. पप्पा कुठून आले? पप्पा गावाकडून आले. गावाकडून कुठून आले? तर त्यांचे आई बाबा कुठेतरी, म्हणजे आपले रूट्स कुठेतरी आहेत, मुळं कुठेतरी स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे आज आपण एज्युकेशन घेतोय आणि या मोठ्या संस्था आहेत त्या आपल्याला चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं कार्य करत आहेत. तर आपण या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थँकफुल असणं गरजेचं आहे लाईफमध्ये. तुम्ही इथे आहात. ॲट द सेम टाइम विचार करा 11th-12th मुलं अशी आहेत गावासारख्या ठिकाणी, तिकडे कॉलेजेस आहेत, अक्षरशः तिथे पाणी सुद्धा कळतं. मी ज्या कॉलेजमध्ये होते ते कॉलेज मंदिर होतं, विठ्ठल मंदिर, जिकडे विठ्ठल मंदिराची मूर्ती होती आणि ते कॉलेज होतं. कारण ट्रस्टी एवढे कदाचित रीच नसतील, मे बी आता मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. तर तिकडे पाणी गळायचं. पाणी गळायचं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी 3-4 बेंच सोडून आम्ही बसायचो. तर अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये शिकलेली लोक आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी क्रिटिकल कंडिशन तेवढे तुम्ही टॉपला, आणि जेवढं तुमच्या हातात आयतं सगळं मिळेल तेवढे तुमची एफर्ट्स लेवल कमी येते. सो तुमची एफर्ट्स लेवल जर स्ट्रॉंग करायचे असेल तर क्रिटिकल कंडिशन्सला कधीही तुम्ही असं म्हणू नका की पप्पा मला हे देत नाही, मम्मी मला ते देत नाही, माझ्याकडे नोट्स नाही आहेत, हे नाही ते नाही. अजिबात तुम्ही स्वतःला कारणं देऊ नका. ज्याच्याकडे कारणं जास्त आहेत तो खूप पाठीमागे राहिला, आणि ज्याच्याकडे कारणं असून त्याच्यावरती मात केली तो टॉपला असेल.
तर मी इथे सगळ्यांना बसलेल्या लोकांना मी ऑल द बेस्ट म्हणते आणि मलाही तुम्ही कुठेतरी असेच व्यासपीठावरती बोलताना दिसायला हवेत असं मनाशी काहीतरी कुंडाट बांधा. रात्री झोपताना सगळ्यांनी विचार करायचा आहे एकदा की आज आगाज ही फ्रेशर्स पार्टी आपण करून आलेलो आहोत, म्हणजेच आपण लाईफची सुरुवात केली आहे कुठेतरी. मग आपण स्वतःला कुठे बघतोय ह्याची सुरुवात आज झालेली आहे. तर आजपासून आपण त्या गोष्टीला स्टार्ट करत आहोत. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. थँक्यू.